Dear students, we have learned in the last video energy flow in an ecosystem. In it, energy flow in an ecosystem, food chain, food web, pyramid of energy, ट्रॉफिक लेवल. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण परिसंस्था जी आहे त्या परिसंस्थेतील जे ऊर्जा प्रवाह आहे त्या ऊर्जा प्रवाहामध्ये आपण अन्नजाळे, अन्नसाखळी, अन्नजाळे, अन्नसाखळी, ऊर्जेचा मनोरा आणि पोषण पातळी याविषयी आपण माहिती घेतली. टुडे वी आर गोइंग टू लर्न बायोजिओकेमिकल सायकल. बायोजिओकेमिकल सायकल आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी स्क्रीनवर एक मी पेज शेअर केलेला आहे. बायोजिओकेमिकल सायकल. बायो म्हणजे जैव, भू रासायनिक चक्र. भू म्हणजे जैव म्हणजे बायोटिक फॅक्टर, जिओ म्हणजे भूस्तर, केमिकल म्हणजे रासायनिक सायकल म्हणजे जैव भू रासायनिक चक्र. आता हे या ठिकाणी मी तुम्हाला रासायनिक चक्र दाखवले आकृतीमध्ये पाहू आपण नंतर. की या ठिकाणी पहा की या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ह्यामध्ये बायोजिओकेमिकल सायकल. Though the energy flow in an ecosystem is one way, the flow of nutrient is cyclic. काय सांगितलं या ठिकाणी पहा, ऊर्जेचा प्रवाह जरी एकरी असलं, एकेरी वाहतूक जरी असली तरी सुद्धा द्रव्यांचा प्रवाह हा चक्रीय असतो. द्रव्यांचा प्रवाह, न्यूट्रिएंट्स, हा जो न्यूट्रिएंट्स आहे या न्यूट्रिएंट्सचा जो प्रवाह आहे तो कसा आहे, चक्रीय आहे. न्यूट्रिएंट्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ऑल ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिएंट्स. ऑल ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिएंट्स. हे जे सर्व प्राणी आहेत त्या प्राण्यांना पोषद्रव्याची आवश्यकता असते. कशासाठी असते, फॉर देअर ग्रोथ, म्हणजे स्वतःच्या वाढीसाठी सर्व सजीवांना द्रव्यांची गरज असते. आपण जे न्यूट्रिएंट कशापासून मिळतं आपल्याला, फॉर थ्रू द फूड. फूड म्हणजे काय, अन्नातून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळत असतात. स्टडी द व्हेरियस कंपोनंट इन द फिगर गिवन अलॉंग साइड अँड एक्सप्लेन द बायोजिओकेमिकल सायकल इन युअर ओन वर्ड्स. जर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर यामध्ये आता यामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी आकृतीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन. हायड्रोस्फिअर म्हणजे काय तर जलावरण, पाणी. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय तर वातावरण. इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया. त्याच्यामध्ये ही आंतरक्रिया चाललेली असते. हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, जलावरण म्हणजे काय तर पाणी. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय तर वातावरण, फॉर एक्झाम्पल एअर. त्यानंतर आहे या ठिकाणी पहा ॲटमॉस्फिअर इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय वातावरण, इन्व्हायरमेंट म्हणजे काय पर्यावरण. ॲटमॉस्फिअर अँड इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, वातावरण आणि पर्यावरण यामधील आंतरक्रिया. नेक्स्ट हेअर इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय तर जलावरण, पाणी. 71% वॉटर ऑन द अर्थ. ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर. काय सांगितलं पहा, इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर म्हणजे काय तर जलावरण, पाणी. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय तर वातावरण. लिथोस्फिअर म्हणजे काय तर शिलावरण, जमिनीखालचा भाग, शिलावरण, खडक, त्यामध्ये रॉक्स आले. लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर. आता बायोस्फिअर जे आहेत, हा बायोस्फिअर इज फॉर्म्ड बाय हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड लिथोस्फिअर. हा जो बायोस्फिअर आहे, जीवावरण तयार झालेलं जे आहे ते जीवावरण कशापासून तयार झालेलं आहे, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, लिथोस्फिअर म्हणजे
शिलावरण, यापासून आपलं जीवावरण काय झालेलं आहे ते तयार झालेलं आहे. कन्व्हर्जन ऑफ लिथोस्फिअर इंटू रॉक अँड सॉइल. कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर करणे. कन्व्हर्जन ऑफ लिथोस्फिअर इंटू रॉक सॉइल म्हणजे यामध्ये हे जे शिलावरण आहे, या शिलावरणाचं खडक आणि मातीमध्ये रूपांतर करणे. जर आपण पाहिलं, ही जी माती आहे, ही माती कशापासून तयार झालेली आहे? मेड फ्रॉम रॉक. रॉकपासून तिथं काय झालेली आहे? ती तयार झालेली आहे माती, सॉइल, रॉक. हे जे आहे कन्व्हर्जन होतं लिथोस्फिअरमध्ये. हे सर्व काय आहे? बायो जिओ केमिकल सायकल. काय आहे? बायो जिओ केमिकल सायकल आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं, व्हॉट इज मीन बाय बायो जिओ केमिकल सायकल. बायो जिओ केमिकल सायकल म्हणजे काय? जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय? द cyclical flow of nutrient within an ecosystem is called the biogeochemical cycle. The cyclical flow of nutrient within an ecosystem म्हणजे काय या ठिकाणी सांगता येईल? परिसंस्थेमधील जो द्रव्यांचा प्रवाह चक्रीय असतो. द्रव्यांचा जो प्रवाह आहे तो कसा असतो? चक्रीय असतो. पुन्हा मूळ ठिकाणी येणे. पुन्हा काय करणे? मूळ ठिकाणी येणे. द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट विदिन अन इकोसिस्टीम इज कॉल्ड द बायोजिओकेमिकल सायकल. काय म्हटलेलं या ठिकाणी? की परिसंस्थेतील जे जैविक द्रव्य आहे, या द्रव्यांचा जो प्रवाह तो चक्रीय असतो. काय असतो तो? चक्रीय प्रवाहाला काय म्हणतात? चक्रीय प्रवाहाला काय म्हणतात? बायोजिओकेमिकल सायकल, जैव भू रासायनिक चक्र. मराठीमध्ये सांगितलं असेल तर परिसंस्थेतील ऊर्जेच्या चक्रीय प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. मराठी मीडियम आणि सेमी या दोन्ही मुलांसाठी या ठिकाणी आपण लेक्चर घेतो आहे. व्हिडिओ आपण तयार करत आहोत. ते दोन्ही विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे. त्यानंतर आहे, लक्षात आलं, बायोजिओ केमिकल सायकल म्हणजे काय? तर पोषद्रव्याचा प्रवाह परिसंस्थेमध्ये किंवा इकोसिस्टममध्ये पोषद्रव्य जे आहे, पोषद्रव्य फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर पाहिलं तर पोषद्रव्य कार्बन, ऑक्सिजन हे काय आहेत? नायट्रोजन हे काय आहेत? पोषद्रव्य आहेत. नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन हे काय? पोषद्रव्य आहेत. आणि यांचं काय होणं? चक्रीकरण होणं, पुन्हा येणे, पुन्हा तयार होणे किंवा पुन्हा त्याच ठिकाणी येणे. पुन्हा चक्रीय माहिती आहे आपल्याला. चक्रीय म्हणजे काय? तर पुन्हा त्याच ठिकाणी येणे. आता आपण या ठिकाणी न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर. म्हणजे या ठिकाणी काय आलं? ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स विदिन अन इकोसिस्टीम. काय सांगितलं या ठिकाणी? की हे जे पोषद्रव्य आहे, सजीवांचं जे वाढी आहे, वाढीसाठी आवश्यक असणारं जे न्यूट्रिएंट्स आहेत, त्या न्यूट्रिएंट्सचं सतत काय होतं? ट्रान्सफर होतं, म्हणजे रूपांतरण होतं. कशामधून कशामध्ये होतं? जैविक घटकातून अजैविक घटकातून जैविक घटकात आणि जैविक घटकातून परत अजैविक घटकामध्ये होत असतं. This cycle operate continuously through the medium of the biosphere formed by lithosphere. माहिती आपल्याला लिथोस्फिअर म्हणजे काय? तर शिलावरण. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? तर वातावरण. हायड्रोस्फिअर म्हणजे काय? तर जलावरण. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण, शिलावरण, ॲटमॉस्फिअर, वातावरण आणि जलावरण मिळून हे जे माध्यम तयार झालेले आहे, यामधून काय झालेलं आहे की हे जे चक्र आहे, हे चक्र सतत अविरत चालू आहे. हे चक्र जे आहे ते अविरत चालू आहे. द सायकलिंग ऑफ बायोलॉजिकल म्हणजे काय? तर जैविक. जिओलॉजिकल म्हणजे काय? तर भूस्तर. अँड केमिकल सोर्स ऑफ न्यूट्रिएंट इन द प्रोसेस इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड डिपेंड्स अपॉन द लेव्हल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टीम. जर हे जर पाहिलं आपण, कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचे आहे. हे जे जर पाहिलं आपण, बायोलॉजिकल, जिओलॉजिकल हे जे chemical source of nutrients in this process is a complex process depend upon the level of energy transfer in ecosystem. हे सर्व कशावर अवलंबून आहे? तर एनर्जी जी आहे त्या एनर्जीवर, इकोसिस्टीममध्ये जे आहे ते इकोसिस्टीममधील जी एनर्जी आहे त्या एनर्जीवर ते सर्व त्या ठिकाणी काय अवलंबून आहे.
आता आपण या ठिकाणी टाईप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल, आता टाईप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल्समध्ये मध्ये दोनच टाईप आहेत. यामध्ये एक आहे गॅसियस आणि दुसरा आहे सेडिमेंटरी सायकल. गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. गॅसियस सायकलमध्ये काय विचारलेलं आहे, अँड ॲक्युम्युलेशन. ॲक्युम्युलेशन म्हणजे काय, तर संचय. आपल्या शरीरामध्ये किती साठा झालेला आहे, संचयन. किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल, पुस्तकाचा संचय किती आहे, तुम्ही किती पुस्तकं वाचता, त्याचं संचय. अँड ॲक्युम्युलेशन of the main abiotic gaseous nutrient material is found in the earth's atmosphere. पृथ्वीच्या वातावरणामध्ये जर पाहिलं आपण तर जैविक गॅसियस जे आहे, जैविक जे वायू आहे, त्या वायूचे जे द्रव्य आहे, मटेरियल्स आहेत, हे द्रव्यचं संचय पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळतो आपल्याला. फॉर एक्झाम्पल इन्क्लूड्स नायट्रोजन. नायट्रोजन किती आहे, 71%, 78% आपल्याला माहिती आहे. ऑक्सिजन किती आहे, हाऊ मेनी ऑक्सिजन पर्सेंटेज 21% इन द ॲटमॉस्फेअर. कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर अँड अदर इनर्ट गॅस. इनर्ट गॅसेस म्हणजे काय, तर निष्क्रिय वायू. फॉर एक्झाम्पल हेलियम, अर्गॉन, हे काय आहेत, निष्क्रिय आहेत. म्हणजे नायट्रोजन किती आहे, 78% आहे. ऑक्सिजन किती आहे, 21% आहे. आणि राहिलेले जे इतर घटक आहेत त्यामध्ये काय आहे, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर, परत त्यामध्ये काय येईल, इनर्ट गॅस. इनर्ट गॅस म्हणजे काय, तर निष्क्रिय वायू. फॉर एक्झाम्पल हेलियम, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, हे 1% आहे. हे सर्व घटक कशामध्ये संचय झालेले असतात, तर वातावरणामध्ये संचय आहे किंवा वातावरणामध्ये असतात. दुसरं कोणतं आहे, सेडिमेंटरी सायकल. आता सेडिमेंटरी सायकल म्हणजे अन ॲक्युम्युलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन सॉईल. सॉईल म्हणजे काय, तर मातीमध्ये आढळतं आपल्याला. सॉईल म्हणजे काय, तर मातीमध्ये आढळतं. सेडिमेंट म्हणजे गाळ. सेडिमेंट म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे, सॉईल, सेडिमेंट म्हणजे गाळ. आणि सेडिमेंटरी रॉक म्हणजे अवसाद खडक ऑफ द अर्थ. पृथ्वीवरील जे सॉईल आहे, सेडिमेंट आहे, गाळ आहे आणि खडक आहे, यामध्ये आपल्याला काय सापडतात या ठिकाणी, तर या ठिकाणी अजैविक द्रव्यांचं संचय आपल्याला आढळतो. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, काय आहे त्याच्यामध्ये, भूस्तरामध्ये काय सापडतं, इन्क्लूड्स समाविष्ट असतो. काय असतो, इन्क्लूड्स सॉईल कंपोनंट्स लाईक आयर्न, Fe, आयर्न, लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. हे काय आहे, मातीतील घटक आहेत. हे मातीतील घटक त्यामध्ये आढळतात. मातीमधले जे घटक हे सुद्धा त्यामध्ये आढळतात सॉईलमध्ये. द गॅसियस सायकल इज अ स्पीडियर सायकल दॅन द सेडिमेंटेशन सायकल. आता इथं काय विचारलेलं आहे पहा, हे जे भूचक्र आहे, ह्या भूचक्रापेक्षा हे जे गॅसियस चक्र आहे ते वेगाने घडते. गॅसियस चक्र वेगाने घडतं. जर वारा जर सुटायला लागला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, वाऱ्याचं स्पीड आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, फॉर एक्झाम्पल इफ CO2 गॅस, CO2 काय आहे, कार्बन डायऑक्साईड. इफ CO2 गॅस ॲक्युम्युलेटेड इन एन एरिया, काय विचारलंय, एखाद्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईड साठलेलं असेल, एखाद्या भागामध्ये जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड साठलेला असेल, इट इज क्विकली डिस्पर्स्ड विथ अन वाइंड. ते काय होतं, लगेच ते जे वारा आहे त्या वाऱ्याबरोबर काय होतं, ते विसरण होतं. वाऱ्याबरोबर ते निघून जातं, क्विकली, लवकर निघून जातं. वाऱ्याबरोबर ते CO2 गॅस काय होतो, तो वायू तो निघून जातो. किंवा ऑब्सॉर्ब्ड बाय प्लांट्स, किंवा ते वनस्पतीकडून शोषून घेतलं जातं. वनस्पती जे आहे त्या वनस्पतीकडून CO2 काय केला जातो, जलद गतीने शोषून घेतला जातो. किंवा हवेमधून तो काय होतो, विसरण पद्धतीने तो निघून जातो. म्हणजे अशा पद्धतीने हे जे गॅसियस सायकल आहे इज अ स्पीडियर सायकल दॅन द सेडिमेंटेशन सायकल. लक्षात आलं. म्हणजे ही सेडिमेंटरी सायकल आहे, त्या सायकलपेक्षा गॅसियस सायकल कसं आहे, ते वेगाने घडते. क्लायमेटिक चेंजेस म्हणजे काय, तर वातावरणातील बदल. ह्युमन ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर मानवी कृती. ॲफेक्ट द स्पीड म्हणजे काय, तर वेग. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. अँड इक्विलिब्रियम म्हणजे काय, संतुलन ऑफ दिस सायकल. म्हणजे हे जे सायकल आहे, जे चक्र आहे, चक्रामध्ये असणारे जे स्पीड आहे, तीव्रता आणि संतुलन, हे कशामुळे परिणाम होतो, क्लायमेट चेंज झालं, वातावरण बदल झालं, ह्युमन ॲक्टिव्हिटी जी आहे
ह्या ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे त्याच्यावर काय होतं त्या ठिकाणी गंभीर परिणाम होतात. गंभीर काय होतात त्या ठिकाणी परिणाम होतात. हेन्स व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ दिस सायकल आर एक्सटेन्सिव्हली स्टडीड नाऊ डेज. आणि म्हणून त्याचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील होमवर्कमध्ये. पहिला प्रश्न विचारला जाईल, डिस्टिंग्विश बिटवीन गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. ड्रॉ लेबल डायग्राम. बायोजिओकेमिकल सायकल. राईट शॉर्ट नोट ऑन. थर्ड क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आहे बायोजिओकेमिकल सायकल. टिप लिहा. बायोजिओकेमिकल सायकल किंवा आकृती काढा. जैवभू रासायनिक चक्र किंवा फरक स्पष्ट करा वायुचक्र आणि भूचक्र.